सोसायटीमध्ये मागच्या 10 दिवसात इतका गजबजाट चालला होता, आनंद होता सोसायटीमध्ये. सगळी सोसायटी भरून सामावेना झालती, इतका आनंद होता. आणि आज तो दिवस आला. आज चालले बाप्पा त्यांच्या गावाला आणि त्यांचा आज निरोप घ्यायचा. तर आज शेवटचा दिवस आहे आणि त्याचाच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, तर शेवटपर्यंत नक्की बघा. इथं छान शिर्याचा प्रसाद ठेवला होता. म्हणजे आज 11व्या विंगची आरती होती. म्हणजे 11 विंग आहेत आणि 11व्या दिवशी 11व्या विंगची आरती ठेवली होती. मस्त आरती झाली आणि त्यांनी शिरा म्हणून प्रसादाला दिलं होतं. आमच्या सोसायटीची, आमच्या विंगची जेव्हा आरती होती ना, तेव्हा आम्ही खाजा ठेवला होता आणि छान अशी आरती झाली आहे. बघा इथं DJ वगैरे आणलाय. पिहू DJच्या आवाजाला घाबरून मला मिठी मारून बसली होती. तिला त्या आवाजाने पहिल्यांदा सहन नाही झाला, पण नंतर हळूहळू तिचे पाय पण थिरकायला लागले आवाजावरती. इथं बाप्पाचं आता हे बघा, बाप्पाला उचलून मकरामध्ये ठेवतायत. बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालली आहे. छान मकर सजवलाय आणि आता बाप्पाच्या सोसायटीमधून मिरवणूक काढायची आहे आणि मस्त DJ लागला, छान लाइटिंग चालू झालं मस्त. हे बघा हळूहळू तिचे पाय थरकायला लागले. छान छान हळूच अशी नाचायला पिऊन सुरुवात केली. आता ही जस्ट सुरुवातच आहे. पुढं बघा तुम्ही, मस्त छान डान्स करायला सुरुवात करते आणि इथं छान बाप्पाच्या मिरवणुकीची तयारी चालू आहे आणि पिहू मॅडम हळूहळू चालू झालंय त्यांचा डान्स करायला. हे बघा आता इथं सुरू केलं मस्त. सगळी मुलं छान नाचत होती. मग पिहूनी पण हळूहळू ताल धरला आणि मस्त DJच्या तालावरती नाचायला सुरुवात केली. आता बाप्पाची मिरवणूक ही आमची जी सोसायटी आहे ना, खूप मोठी आहे. 8.5 एकराची सोसायटी आहे. सोसायटीच्या बाहेरूनच ही मिरवणूक घ्यायची आहे, कारण सोसायटीच्या आतमध्ये पण भरपूर मोठा एरिया आहे, तिथून असती नेहमी. पण ह्यावेळेस सोसायटीमध्ये 2 आजारी मेंबर्स आहेत, तर त्यांच्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की मिरवणूक ही सोसायटीच्या बाहेरूनच होईल. बाहेरच्या बाजूला जो गाड्या वगैरे जाण्यासाठी जो एरिया ठेवलेला आहे ना, त्याच्यामधून पूर्ण सोसायटीला राऊंड मारला जाईल. छान नाचत गात मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं. मस्त सगळे मोठे लहान डान्स करते. आता इथं काय झालं नाही बा, सगळ्यांची धावपळ सुरू आहे. एक मुलगी हरवली होती. आपल्या मुलांना लक्ष ठेवत जा, तुम्ही कुठे गेला तर. मी तर पिहूचा हातच धरून बसले होते. त्या मुलीला इतके शोधत होते ना, तिच्या आई वडील तर रडायला सुरुवात झाली. पण ती मुलगी तिच्या फ्रेंडसोबत दुसऱ्या कोणत्या तरी विंगमध्ये गेली होती. नंतर ती आली आणि परत सगळ्यांचा डान्स वगैरे सुरू झाला. सगळ्यांनी एन्जॉय करायला सुरुवात केली. मस्त असं छान नाचत गात गणपती बाप्पाचं आता आपल्याला विसर्जन करायचे. तर विसर्जन करण्यासाठी आता आम्ही नाही जाणार आहोत, म्हणजे गेटपर्यंत आम्ही जाऊ सगळे आणि गेटपासून पुढे आमच्या सोसायटीतले जे कमिटी मेंबर वगैरे आहेत ना, थोडीच माणसं जातील, कारण बाहेर खूप गर्दी होती आणि जाऊन विसर्जन करून येतील. तर मी सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला तुम्हाला थोडासा गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा, तो त्यांनीच काढून आणलेला आणि ग्रुपवरती टाकलेला. मी तिथून घेऊन थोडासा जोडलेला आहे. तर इथं बघा मस्त सगळे एन्जॉय करत आहेत, भारी आणि छान वाटते आज मला इथं. मस्त मी पण एन्जॉय केला. मस्त आम्ही डान्स केला, भरपूर फटाके वगैरे फोडले आणि नाचत गात असं आनंदात गणपती बाप्पाला पण पाठवलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी लवकर या असं मनापासून बाप्पाला सांगितलं पाहिजे. हे बघा इथं छान फटाके वाजत आहेत भरपूर आणि पिहू याच आवाजाला खूप घाबरत होती. मला मिठी मारून बसलेली आणि खालीच उतरत नव्हती. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल की ती मला कशी मिठी मारून बसली आहे बघा. ती बघा किती घाबरली आहे, कारण इतके फटाके जोरजोरात फुटतच होते की ती इतकी जाम झाला. आता तो क्षण आला, बाप्पाला बाय बाय करायची वेळ आली. बाप्पा आता आपल्यापासून जाणार, पण पुढच्या वर्षी लवकर यावेत म्हणून आता खूप आनंदाने बाप्पांना आपण बाय बाय केलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी लवकर या असं नाचत गात सांगितलं पाहिजे. सगळे बघा किती आनंद ते. आम्ही सगळेच मस्त नाचत गात छान बाप्पाचा निरोप घेतला. आता पिहू मी पण पिहू नाचून थकल्यानंतर आम्ही गेलो घरी आणि घरी गेल्यानंतर अशी फक्त DJ आतमध्ये न आणता एक बाप्पाची मिरवणूक आतमधून काढली आणि असे छान एक मिरवणूक झाल्यानंतर बाप्पाचं छान असं विसर्जन केलं. आता आपण सोशल मीडियावर बघतोच आहे किती आपण व्हिडिओ हे बघतोय
की कसं बाप्पाला वरून फेकलं जातं, मूर्ती फोडली जाते. तर आमच्या गणपतीचं अतिशय छान असं विसर्जन केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित, म्हणजे कुठं मूर्ती अशी पाडलेली नाही किंवा अपमान असा काही बाप्पाचा केलेला नाही आहे. तर बाप्पाला पुढच्या वेळेस आपल्याकडे यायला पण छान वाटेल. चला पटकन सबस्क्राईब करा. बाय.